मंडळी, तुमची रास आता मी ज्या 6 राशी सांगणार आहे ना, त्या 6 राशींपैकी असेल ना, तर हा मार्च महिना तुम्हाला पैसे मिळवून देणारा ठरू शकतो. कोणत्यात मग त्या राशी सांगते ऐका. मेष रास, कर्क रास, तुळ रास, धनु रास, मकर रास आणि मीन रास. आता या 6 राशींना नक्की कशा प्रकारचा लाभ होणार आहे आणि असं काय घडणार आहे, काय ग्रहमान असणार आहे ज्यामुळे यांना नशिबाची साथ मिळणार आहे, हे जरा सविस्तर जाणून घेऊया. 14 मार्चला सूर्य मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे शनी आणि सूर्य एकमेकांच्या जवळ आल्याने शनी अस्तंगत होणार आहे. कारण जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या अगदी जवळून गोचर करतो किंवा सूर्याच्या जवळ येतो तेव्हा तो ग्रह अस्तंगत होतो, अस्त होतो. आता हा जरा ज्योतिषशास्त्राचा भाग झाला. हा तुम्हाला समजला नसेल तर काही हरकत नाही. आपण बघूया की आपल्या राशीला लाभ कसा होणार आहे. जे काय ग्रहमान मार्च महिन्यामध्ये तयार होत आहे त्याचा लाभ मेष राशीला काय होणार आहे. करिअर आणि व्यवसायात प्रगतीच्या संधी मिळू शकतात. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामं पूर्ण होऊ शकतात. नवीन व्यवसाय योजना यशस्वी होऊ शकतात. आर्थिक परिस्थिती मजबूत होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळू शकतो. 7.5चा प्रभाव या काळात किंचित कमी होईल. मानसिक शांतता लाभू शकेल आणि लोकांशी असलेले तुमचे संबंध सुद्धा सुधारतील. त्यानंतर जे काही ग्रहमान तयार होत आहे त्याचा लाभ होणारी आणखीन एक रास आहे, ती म्हणजे कर्क रास. अत्यंत शुभ काळ या राशीसाठी आहे. व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल होतील. समाजात तुमचा आदर वाढेल. व्यवसाय विस्ताराच्या योजना यशस्वी होतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कार्यक्षमतेचं कौतुक होईल. ज्या कार्यक्षमतेने तुम्ही काम करता, ज्या स्किलफुली तुम्ही काम करता ते समोरच्याकडनं ॲप्रिशिएट केलं जाईल असं आपण म्हणू शकतो. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामं आता कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील. हा काळ आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत करणारा असेल. घरात सुखसोयी वाढतील. कुटुंबात शुभ कार्यक्रम होण्याची सुद्धा शक्यता आहे. जोडीदाराकडून तुम्हाला पूर्ण पाठिंबा मिळणार आहे असं एकंदरीत दिसतंय. आता वळूया तुळ राशीकडे. कामात प्रगती तर होणारच आहे तुळ राशीच्या लोकांच्या, पण ना खर्च तुमचा जरा जास्त होणार आहे आणि तो खर्च सुद्धा योग्य कामासाठी होणार आहे. त्यामुळे फारसा तणाव घेण्याची गरज नाही. योग्य नियोजनाने कामं तुम्ही सहज पूर्ण कराल. एखाद्या बातमीने खूप आनंदी व्हाल. थोडे व्यावहारिक विचार करून निर्णय घेतल्यास चांगले परिणाम मिळू शकतील. जीवन सुधारेल. भावनांवर नियंत्रण ठेवल्यास सकारात्मक परिणाम मिळू शकतात. आता वळणार आहोत धनु राशीकडे. तसे तर धनु राशीचे लोक नेहमीच उत्साही असतात, पण हा काळ तुमचा उत्साह आणखीन वाढवणारा असेल. रखडलेली कामं गती घेतील. नोकरी करणाऱ्यांसाठी प्रगतीचे मार्ग खुले होतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. उत्पन्नाचं नवीन साधन समोर येऊ शकतं किंवा उत्पन्नाचं नवीन